नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत हनुमान आणि भीम यांच्या अद्भुत भेटीची कथा. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार कितीही मोठा असला तरी नम्रता सर्वात मोठी असते. द्वापर युग चालू होते. अयोध्येतील प्रभू हनुमान आपल्या प्रभू रामांच्या स्मरणात मग्न होते. त्याच वेळी त्यांना कळाले की भगवान कृष्ण पृथ्वीवर अवतरले आहेत. हनुमानांच्या मनात विचार आला, माझे प्रभू रामच कृष्णरूपात पृथ्वीवर आले आहेत, मला त्यांना भेटायलाच हवे. आणि मग हनुमान द्वारकेकडे प्रवासाला निघाले. त्या मार्गावर दाट जंगल होते. त्याच जंगलातून पांडवांपैकी बलवान योद्धा भीमा जात होता. भीमाला आपल्या शक्तीचा फार अभिमान होता. तेवढ्यात त्याला वाटेवर एक वृद्ध वानर झोपलेला दिसला, ज्याची शेपटी संपूर्ण रस्त्यावर पसरलेली होती. भीम रागाने म्हणाला, अरे वानरा, तुझी शेपटी बाजूला कर, मला पुढे जायचे आहे. तो वृद्ध वानर म्हणजेच हनुमान होते. ते शांतपणे म्हणाले, माझे शरीर खूप थकले आहे, तुला घाई असेल तर माझी शेपटी तूच बाजूला कर. भीमाला वाटले, हे तर अगदी सोपे काम आहे. भीमाने शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती शेपटी जरा देखील हलली नाही. त्याने पुन्हा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला, तरीही शेपटी हललीच नाही. भीमाला आश्चर्य वाटले. त्याच्या कपाळावर घाम आला. भीम नम्रतेने म्हणाला, हे वानरराज, आपण नक्की कोण आहात? आपल्यात नक्कीच काही दिव्य शक्ती आहे. तेव्हा हनुमान आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले. ते पाहून भीम आश्चर्यचकित झाला, कारण हनुमान आणि भीम दोघेही वायुदेवाचे पुत्र होते. हनुमान प्रेमाने म्हणाले, भीमा, शक्ती असणे चांगले आहे, पण त्याबरोबर नम्रता असणे अधिक महत्त्वाचे आहे. भीमाने हनुमानाला नमस्कार केला. हनुमानांनी त्याला महाभारत युद्धात विजयाचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की ते अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून पांडवांचे रक्षण करतील. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप सुंदर आहे. अभिमान माणसाला लहान बनवतो, पण नम्रता माणसाला महान बनवते.